स्वागतम सुस्वागतम। तालुका कृषी अधिकार्यालय चामोर्शी, जिल्हा गडचिरोली प्रस्तुत क्रॉप्सॲप अंतर्गत भात पीक शेतीशाळा सादर करते कुमारी मयुरी हेमंत दामदर, सहाय्यक कृषी अधिकारी, प्रमुख मार्गदर्शक श्री डी चापले, उपकृषी अधिकारी, शेतीशाळेसाठी निवडलेले गाव गहुबुडी, पोस्ट फार्मर वनिता मस्साराम सोयम। त्यानंतर ते किती 30% द्रावणमध्ये कशाचा मिठाचा, समजा आता हे डेमोसाठी मी एवढं मीठ वापरत आहे, घेऊन याला नाही का पूर्ण मिक्स करून द्यायचं मिठाला, पूर्ण ते पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपल्याकडे जे जेवढं धान आहे तेवढं धान या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि हे जे वरचं आहे सर्व पूर्ण आहे शंभर बिया घ्यायच्या, त्यानंतर आपल्याला फोल्ड करायचं, फोल्ड यासाठी करायचं त्यामध्ये की जे पाणी आहे मॉइश्चराइज त्याला मिळालं पाहिजे आणि त्या उगवल्या पाहिजे। जर आपण असं समजून दिलं तर हा उगवणार नाही, त्यासाठी आपण याला फोल्ड करायची, ही पहिली फोल्ड, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, फोड केला येते आपल्याला दिसत नाही, आपल्याला फोड केला कधी दिसेल सांग गर्भावर केला तेव्हा समजते। परंतु त्याचा प्रथम आताच अंडी टाकते तुमच्या पोळ्यावर, आता तो अंडी टाकते, अंडीमध्ये अळी निघते, अळी तुमच्या गोळामध्ये आता शिकतो तुमच्या पोळी वापल्यानंतर, त्यामुळे त्याचं नियंत्रण करणं जेव्हा आपले जे फळे टाकले आपल्या पोळ्यावरच त्याचं नियंत्रण करायचं आहे। आणि त्याच्यासाठी आपल्याकडे दाणेदार कीटकनाशक किंवा औषधी आहे ते आपल्या फोटवीच्या अळीचे बटन अंडीमध्ये टाकल्यापेक्षा धानाच्या आपल्या पोळ्याच्या टोकावर टाकते। त्यामुळे कसा आता फवारणीवर त्याचा तुम्ही नाही करू शकता, म्हणजे प्रोफेन पास औषधी आपल्याला ते अंडी नाही शकता, म्हणजे अंड्यानेच मारते, अळीचं मारते पण तो अंड्याला पण मारते, त्यामुळे सर्वात चांगल्या फवारणी करायची पोळ्यावर प्रोफेन पासची। आजची जी शेतीशाळा आहे खूपच छान आहे, कारण जे काही आपण शिकत आहोत ते आपण प्रस्तुत केलेल्या माहितीवर व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार। हा व्हिडिओ शेतीविषयक ज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला आहे। आपला मौल्यवान वेळ देऊन आपण तो पाहिला ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे। आपला प्रतिसाद व अभिप्राय आम्हाला भविष्यातील उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल। तालुका कृषी अधिकारी कार्यालय चामोर्शी, जिल्हा गडचिरोली। धन्यवाद।